तुझ्या आईचा नवरा केवढा आई ओरिजिनल माहिती ना हे आवडेल अहो केरकर त्याला काढून पस्तावलो आणि सगळ्यात ठीक आहे तुमच्या बायका आशीर्वाद आणि माझं बरं आहे मुंबईवर मी इकडे मी जायला निघालो तुमच्याकडं मला जाऊन मित्रांना भेटावं रेल्वे माझी बसलो दुपारी कामात त्याला म्हणलं मस्त बिछाना लावलं आणि खालच्या शटावर पडलो गाडी जरा पुढच्या स्टेशनला आली थांबली आणि एक नवीन लग्न झालेलं जोडपं गाडी आता म्हणजे हे करून पोरं आपण म्हातारा माणूस आता कसं काय जमवायचं आपला पडून जायचं मग त्या नवऱ्याने काय केलं तिला मधल्या कप्प्यात टाकली आणि तो वरच्या कप्प्यात बसला आणि गाडी ना गाडी सुरू खटखुट 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 आगीत गाडी चालू झाली आगीत गाडी चालू झाल्यावर त्या नवऱ्याने हळूच तिला उचलली आणि वरच्या कप्प्यात घेतलं त्यांची गंमत चालू झाली काय करतो मग मला भोग पाडतो का चालू झाली त्यांची गंमत पण तो नवरा लय हुशार म्हणला हे म्हातारा जागा का झोपलंय बघू मी म्हणाल जिलाबी तू म्हण गुलाबजाम गोड खायच्या नादानं म्हातारा उठल मग आपलं काम थांबवायचं चालू झाली गाडी लगेच तो म्हणला जिलाबी ती म्हटली गुलाबजाम मी झोपलेलो खटखुट तो म्हणला जिलाबी ती म्हणली गुलाबजाम मी लगेच उठलो वर जिलाबी करा नाही तर गुलाबजाम करा माझ्या अंगावर पाक सांडू नका एकच ते आवडले खटखुट खुटखुट साठी तर काय चाललंय गावची यात्रा यार मला माहिती आपल्याला पिक्चर बघायला जायचं तमाशा बघायला जायचं तरी व्यवस्थित चालायचं काय ठरलं हे मोबाईल सायलेंट केला आणि मधल्या कप्प्यात ठेवला कोणाचा तरी फोन आला ते गुरगुरलं मला वाटलं कुणी धरलं हॅलो हॅलो हा कोण गणेश बिडकर आहे गणेश दारू पितो हे गणेश तू दारू पितो हॅलो हा आम्ही पितो शांत बसा लय शांत परवानी करू नका तुम्ही आम्ही दारू पितो बिडे ओढतो सिगरेट ओढतो जागे बी ओढतो गांजा गांजा ते गांजा गांजा तू कोण सांगणार मला आई घाली परत जर फोडला तर टंगड पडेल बाहेर खाऊ तर बट जा आईला फोडा चावला तुझ्या तुझा भाऊ